आणि यानंतर बातमी नाशिक संदर्भातली, कारण महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरस्ते यांना भेटीसाठी बोलावलं असून त्यामुळे आता अजय बोरस्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत। शिवसेनेची ही जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे। मात्र शिवसेनेकडून विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास नाशिक लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे। तर शिवसेना जिल्हा प्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा सुरू आहे। जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत जे आहेत ते दावे सुरूच राहणार, प्रतिदावे सुरू राहणार आणि जे काय होईल ते ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम सगळ्यांनी करायचं, ज्याची अधिकृत घोषणा होईल त्यांनी काम करायचं, तोपर्यंत हे सगळं सुरूच राहील। आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकच्या जागेचा तिढा आज बोरस्तेंच्या भेटीनंतर तरी सुटेल का? नाशिकच्या जागेवर नक्की कुणाच्या नावाने शिक्कामोर्तब होईल? मनाली, नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जागांवरती पेच निर्माण झालेला आहे त्या सगळ्याच जागांच्या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या भागातल्या जिल्हा प्रमुखांशी चर्चा करणार आहे। आणि या सगळ्यामध्ये नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरसे देखील या सगळ्या चर्चेसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे, मात्र हेमंत गोडसे यांच्या नावाला स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध होता आणि म्हणून हेमंत गोडसे यांच्याऐवजी दुसरं नाव जे आहे ते दिलं जाऊ शकतं का, या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे। अजय बोरस्ते यांचं देखील नाव गेल्या 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आहे की नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर जर हेमंत गोडसे यांच्या जागेवर जर दुसरं कुणाला रिप्लेस करायचं असेल तर कुणाला रिप्लेस करायचं तर अजय बोरस्ते यांचं नाव जे आहे ते अग्रभागी आहे। याचं कारण असं आहे की अजय बोरस्ते हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचेच पदाधिकारी आहे। RSS आणि संघासोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांच्या जवळचे आणि हितसंबंध आहे। या सगळ्याचा विचार करून अजय बोरस्ते यांचं नाव जे आहे ते नाशिक लोकसभेच्या जागेसाठी पुढे केलं जाऊ शकतं। याची चाचपणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं केली जाणार आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरती हेमंत गोडसे यांच्यानंतर दुसरं नाव समोर आलं होतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं, मात्र छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला देखील नाशिकमधून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। विशेषतः मराठा समाज, ब्राह्मण समाज या सगळ्याच लोकांनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला आणि म्हणून आता भुजबळ असतील, हेमंत गोडसे असतील यांच्या सगळ्यांच्या नावाला पर्याय म्हणून ही जागा शिवसेनेकडेच राहावी या दृष्टीने आता अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा जी आहे ती समोर केली जाते। मात्र काल परवा अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं होतं की नाशिक लोकसभेच्या जागेवरती हेमंत गोडसे यांचा क्लेम आहे आणि आम्ही सुरुवातीपासून हेमंत गोडसे यांच्यासाठीच ही जागा मागतो आहे। मात्र पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला तर आपण या जागेवरतून निवडणूक लढण्याचा विचार करू शकतो, मात्र पहिलं प्राधान्य जे आहे ते हेमंत गोडसे यांनाच असेल अशा प्रकारची भूमिका अजय बोरस्ते यांनी घेतलेली होती। त्यामुळे आता पाहायचे लक्ष्मण की आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नेमकं काय निर्णय घेतला जातोय। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद।